ह्याच्यामध्ये ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र त्यांनी बीड पोलिसिंग डिजिटाईज करण्यासाठी आवाहन केलं होता. तर त्याच्यामध्ये बीड पोलिसांनी डीपाय म्हणून एक AI उपक्रम तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये FIR रजिस्ट्रेशनपासून ते ट्रायलपर्यंत सगळी गोष्टी डिजिटाईज याच्यामध्ये होणार. त्याचबरोबर AIचा त्याच्यामध्ये सुरुवातपासून आम्हाला त्याची मदत भेटणार. आजची डेटमध्ये आम्ही त्याच्यामध्ये भरपूर प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. जसं की क्रिमिनल डेटाबेस, आज एक सिंगल क्लिकवर आरोपीची पूर्ण माहिती, कोण आरोपीवर MPD अट्रॅक्ट होऊ शकतो, कोण आरोपीवर MCOC अट्रॅक्ट होऊ शकतो, FIR रजिस्ट्रेशन करतेवेळी त्याच्यामध्ये कोणते सेक्शन लावले पाहिजे, त्याच्यानंतर केस डायरी जनरेशन, त्याच्यानंतर आपला स्पॉट पंचनामा जनरेशन, हे सगळी गोष्टी आम्ही डिजिटाईज करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता हा पूर्ण डीपाय उपक्रमचा पायलट प्रोजेक्ट बीड शहर पोलीस स्टेशनला राबवला जाणार. पुढचे 15-20 दिवसमध्ये हे प्रोजेक्ट राबवल्यानंतर त्याची आपल्याला प्लस मायनस त्याचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आउटकम्स आपल्याला दिसेल आणि त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल ते आपण बघू. आजची डेटमध्ये हे जो तयार केलेलं आहे तर अशा हिशोबाने तयार केलेलं आहे की पूर्ण पोलीस स्टेशनचे सगळे रजिस्टर्स, सगळा डेटा ह्याच्यामध्ये डिजिटाईज होणार. आमचे आयोजला त्याची मदत भेटणार. सुरुवातीपासून तपास कसा करायचे, त्याच्यामध्ये काय काय लूप होल राहिलेले आहे, ब्लॉकचेनचा सिस्टम आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टम आम्ही ॲड केलेला आहे. तो ह्याच्या पायलट प्रोजेक्ट राबवल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल हे कळेल. डेफिनेटली ह्याच्या बेनिफिट आपले प्रत्येक आयो आणि प्रत्येक बीड पोलीस कर्मचारी ऑफिसर्सला भेटेल. तो ह्याच्यामध्ये आम्ही डिझाईन करतेवेळी वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपण ह्याला डिझाईन केलेलं आहे. प्रत्येक आयोला आजची डेटमध्ये आयोला CDR ॲनालिसिसची मदत पाहिजे तर त्याला सायबर सेल किंवा टेक सेलला कॉन्टॅक्ट करावं लागते. तो आपण हे सुविधा त्यांनी त्यांच्या स्तरावरच आपण देऊन टाकलेली आहे डीपायमध्ये. त्यांना फक्त CDR ॲनालिसिस तिथे डीपायमध्ये त्यांना भेटून जाईल. ते AI असिस्टंटला प्रश्न विचारू शकते CDRचे बाबतीत की त्यांना आणखीन काय काय त्याच्यामध्ये पाहिजे. त्याचबरोबर CCTV ॲनालिसिस करताना बरेच वेळेस आपल्याला 1-1 तास 2-2 तासाचा CCTV बघून त्याच्यामध्ये ॲनालिसिस करावं लागते, त्याच्यामध्ये वेळ जाते. तिथे पण आपण AIची मदत घेऊन तो CCTV ॲनालिसिस करून आम्हाला देणार, त्याची पण सुविधा आपण डीपायमध्ये टाकलेली आहे. तो पर्पज एकच आहे की वन स्टॉप सोल्युशन आपल्या तपासाचे दृष्टिकोनातून जेवढा मॅक्सिमम आपल्याला सपोर्ट एकच ठिकाणी भेटू शकेल ते आम्ही डीपायमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तो ह्याच्यामध्ये आपण AIची मदत घेऊन तो वेळ ह्याच्यामध्ये वाचवणार, जेणेकरून आपला जो नागरिकांना भेटणारा प्रतिसाद आहे ते कमी वेळमध्ये पोलीसकडून भेटेल. तपासाची प्रगती वाढेल, तपासामध्ये बेसिकली क्वालिटी वाढेल. तो हे सगळं आपला ह्याच्यामध्ये एक पर्पज आहे. त्याचबरोबर सिनियर ऑफिसर्स ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे डॅशबोर्ड असणार आणि प्रत्येक गोष्टी ते मॉनिटर करू शकते त्यांच्यावर की कोणत्या केसमध्ये काय चालू आहे. त्यासाठी आजची डेटमध्ये आपल्याला बरेच वेळ त्याच्यामध्ये वेस्ट होते, तर वेळ खूप ह्याच्यामध्ये वाचेल.